हेलो गाइस, मैं हूँ आर्या। तो आज हमारे घर में यज्ञ हुआ था जो कि वैदिक पद्धति से हुआ था। तो मैंने इस वीडियो में उसके सारे मंत्र, सारी प्रोसेस, कैसे कुछ करना है, क्या करना है, वो सारा इस वीडियो में मैंने दिखा दिया है। सरळ सहज डोळे मिटलेले अत्यंत श्रद्धा भावनेनं आपण परमपिता परमात्म्याला यज्ञ करण्याच्या अगोदर नमन करूया। त्यासाठी प्राणायामासहित ओमचा दीर्घ उच्चारण करायचा आहे 3 वेळा, ज्याला उद्गीत प्राणायाम म्हणतात किंवा प्रणव जप हे म्हणतात। त्याला श्वास भरपूर घ्यायचा मध्ये आणि मग ओम असं लांबवर जेवढं म्हणता येईल तेवढं म्हणायचं। सगळेजण मिळून म्हणूया, मागं पुढे नका करू। घ्या श्वासमध्ये तुम्ही दोघे म्हणा, फक्त पती म्हणा। ओम ओम आवसो आवसो सदने सदने सीद सीद ओम ओम तत्सत तत्सत् श्री श्री ब्रह्मणो ब्रह्मणो द्वितीय द्वितीय प्रहरार्धे प्रहार्दे वैवस्वत वैवस्वत मन्वन्तरे मन्वन्तरे अष्टाविंशति विंशति तमे तमे कलियुगे कलियुगे कली कली प्रथमचरणे प्रथमचरणे विश्वावसु विश्वावसु नाम नाम संवत्सरे संवत्सरे उत्तरायणे उत्तरायणे शिशिर ऋतु शिशिर ऋतु माघ मासे माघ मासे शुद्ध पक्षे शुद्ध पक्षे चतुर्थ्यां चतुर्थ्यां तिथ तिथ शततारका शततारका नक्षत्रे नक्षत्रे गुरुवासरे गुरुवासरे प्रातःकाले शुभ समय स्वग्रहे स्वग्रहे आद्य मनातल्या मनात पूर्ण नाव घ्या आणि म्हणा अहम स्वर्गीय माता हिराबाई भानुदासराव साळुंखे एष निधनस्य नवम्या दिनावसरे आत्मपावन यज्ञ तथा शांति यज्ञ कर्म करणाय भवंतम वृणे ओम ऋतोस्मी। आता आचमन उजव्या हातात पाणी घ्या, त्याच्यात सगळेजण घ्या। उजव्या हातामध्ये पाणी घ्या, एक पैस म्हणलं ना तू थांबा, मी म्हणतो तसं तुम्ही म्हणा माझ्यावर। ओम अमृतो वस्त्रनमसी स्वाहा। आवाज न करता प्यायचे, घ्या पण 3 वेळा घ्यायचे मंत्र, 3 वेळेला म्हणायचे। म्हणा ओम अमृता पिधानमसी स्वाहा। अजून एकदा ओम सत्यम यशः श्रीमयी श्री श्रेयताम स्वाहा। एकदा घ्या पाणी आणि खाली सोडा जमिनीवर। जरा समीदा बाजूला घ्या, पाणी बाजूला सोडा सोडून झाले की मग डाव्या हातात घ्या पाणी, इथे सोड घे, खाली सोडा जमिनीवर, आपल्या समोर सोडा। डाव्या हातात घ्या पाणी। आता उजव्या हाताची 2 बोटं
मधलं बोट आणि अनामिका, करंगळी जवळचं बोट आणि मधलं बोट, बाकीचे बोट आपल्याकडे वळवायचे एकाच हे दोन पुढं असावेत. आता पाण्यात बुडवा, मी म्हणतो तसं म्हणा आणि मी करतो तसं करा. इकडे ह्यांच्याकडे माझ्याकडे बघा, म्हणा ओम वाङ्मय आशास्तु तोंडाला लावा पाणी. अगोदर उजवीकडे नंतर डावीकडे. ओम नसोर्मे प्राणस्तु नागपुड्याला. ओम अक्ष्णोर्मे चक्षुरस्तु. ओम कर्णयोर्मे श्रोत्रमस्तु. ओम बाहोर्मे बलमस्तु. ओम गुरोर्मा ओजस्तु. ओम अधिष्ठानि लिंगानि तनु तन्वा मे सहसंतु. हातात पाणी घ्या आणि सगळ्या अंगावर शिंपडून घ्या. माझं पहिलं आहे ते काय आहे का? आहे की पहिलं नाव द्या. मग बदले की बदला. वर्ष झालं असं काढा ना, काढा. तुला आहे ना शर्ट काढा वाटलं. नाहीतर नंतर काढू आता घालू द्या म्हणजे परत काढत असतो आम्ही. शर्ट काय सोपा आहे काढायला. सहजम पुरस्तात् आयुष्यमद्वयम् प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः. असि यज्ञस्य त्वा यज्ञोपवीतेन उपनयामि. गळ्यामध्ये घाला आणि उजवा हात मध्ये मधून बाहेर काढा. आता ईश्वर स्तुती प्रार्थना उपासना मंत्र. ओम विश्वानि देव सवितर्दुरितानि परासुव यद्भद्रं तन्न आसुव. तो सर्वेश सकल सुखदाता शुद्ध स्वरूप विधाता है. उसके कष्ट नष्ट हो जाते शरण तेरी जो आता है. सारे दुर्गुण दुर्व्यसनों से हमको नाथ बचा लीजिए. मंगलमय गुण कर्म पदार्थ प्रेम सिंधु हमको दीजिए. ओम हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत्. सदा धारकृतविन्द्यामुदे मां तस्मै देवाय हविषा विधेम. तू ही स्वयं प्रकाश सुचेतन सुख स्वरूप शुभ त्राता है. सूर्य चंद्र लोकादिक को तो रचता और टिकाता है. पहले था भी तू ही है घट घट में व्यापक स्वामी. योग भक्ति तप द्वारा तुझको पावे हम अंतर्यामी. ओम या आत्मदा बलदा यस्य विश्व उपासते प्रशिशं यस्य देवा. यस्य छायामृतं यस्य मृत्यु कस्मै देवाय हविषा विधेम. तू ही आत्मज्ञान बलदाता सुयश विद्य जन गाते हैं. तेरे चरण शरण में आकर भवसागर तर जाते हैं. तुझको ही जपना जीवन है मरण तुझे विसराने में. मेरी सारी शक्ति लगे प्रभु तुझसे लगन लगाने में. ओम यः प्राणतो निमिषतो महित्वैकैर्राजा जगतो बभूव. य ईशे अस्य द्विपदश्चतुष्पदः कस्मै देवाय हविषा विधेम. तूने अपनी अनुपम माया से जग ज्योति जगाई है. मनुज और पशुओं को रच कर निज महिमा प्रगटाई है. अपने ही सिंहासन पर श्रद्धा से तुझे बिठाते हैं. भक्ति भाव से भेंटे लेकर शरण तुम्हारी आते हैं. ओम येन द्योरुग्रा पृथ्वी च दृढ़ा येन स्वस्तमितं येन नाकः. यो अंतरिक्षे रजसो विमानः कस्मै देवाय हविषा विधेम.
तारे रवि चंद्रादि बनाकर निज प्रकाश चमकाया है। धरणी को धारण कर तूने कौशल अलग लगाया है। तू ही विश्व विधाता पोषक तेरा ही हम ध्यान धरे। शुद्ध भाव से भगवन तेरे भजनामृत का पान करे। ओम प्रजापते नत्वदेतानिन्यो विश्वा जातानि परिता बभूव। यत्कामास्ते जो मस्तनो अस्तु वयं श्याम पतयोरयिनाम्। तुझसे बड़ा न कोई जग में, सब में तू ही समाया है। जड़ चेतन सब तेरी रचना, तुझ में आश्रय पाया है। हे सर्वोपरि विभो विश्व का तूने साज सजाया है। धन दौलत भरपूर दीजिए यही भक्त को भाया है। ओम सनो बंधुरजनिता सविधाता धामानि वेद भुवनानि विश्वा। यत्र देवामृतमादशाना श्रुतिये धामन्न धैर्ययन्त्र। तू गुरु है ब्रजेश भी तू है, पाप पुण्य फलदाता है। तू ही सखा बंधु मम, तू ही तुझसे ही सब नाता है। भक्तों को इस भवबंधन से तू ही मुक्त कराता है। तू है अज अद्वैत महाप्रभु सर्व काल का ज्ञाता है। ओम अग्ने नय सुपधाराये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान्। युयोधस्मद्युरान् वीनो भूयिष्ठान्तेन मुक्तिं विधेम। तू है स्वयं प्रकाश रूप प्रभु सबका सिरजनहार। तू ही रसना निश दिन रटे तुम्ही को मन में बसता सदा तू ही। कुटिल पाप से हमें बचाते रहना हरदम दया निधान। अपने भक्त जनों को भगवन दीजिए यही विशद वरदान। दीजिए यही विशद वरदान। दीप प्रज्वलित करा। ठीक अमेरिकेची भीषण कापूर आहे बरं. इथं आहे का? आणलंय. तुम्ही ते घ्या, हात लावा तुम्ही त्यांच्या हाताला, दोघं मिळून पेटवा. म्हणा ओम भू भुवः स्वाहा. पेटवा. हे पाण्याचं काय झालं? आता आचमन पात्र घ्या इकडे बाजूला. ठीक आहे, बाजूला घे. आता ते 40 पिठी जाईल. आता हे कापूर घ्या. हात लावा तुम्ही त्यांच्या हाताला, पेटवा. ओम भूर्भुवः स्वरोरेव भूम्ना पृथिवीव वरुणा। तशास्ते पृथिवी देव यजनी पृष्ठेऽग्नि मन्नाद मन्नादायादवे. ठेवा त्याला खाली, हात जोडून बसा. ओम उद्बुद्ध स्वाग्ने प्रतिजागृहे त्वनिष्ठा पूर्ते संसृजे भामयं च। अस्मिन् सदस्ते अद्युतरस्मिन् विश्वे देवाय यजमानस्य सेदक. तुपामध्ये बुडवून ते दिवा इकडे. ती एक मोठी प्लेट इथे ठेवा. ती एक प्लेट इथे ठेवा मोठी. तुम्हाला ती तिकडे या आणि ती छोटी द्या. आता हे ते करून घ्या तुपामध्ये. तुम्ही हात लावा. हात लावा तुम्ही त्यांच्या हाताला. आणि ज्यावेळेस स्वाहा म्हटलं जातं त्याला असं सरळच ठेवायचं असं. सरळ. ओम अयंत इद्म आत्मा जात वेदस्तेनेधस्वधस्वचेतवदय। चास्मान् प्रजया पशुभिर्ब्रह्मवर्चसे नानादेन समेधय स्वाहा। इदमग्नये जातवेदसे इदं मम। ओम समिधाग्निं दुवशत घृतैर्बोधयथा तिथिम् अस्मि भव्या जुहोतन। ओम सुसमिधाय शोचिषे घृतं तीव्रं जुहोतन। अग्नये जातवेदसे स्वाहा। इदमग्नये जातवेदसे इदं नमः। ओम तन्त्वा समिधिरङ्गिरो घृतेन वर्धयामसि। बृहच्छोचाय विश्वय स्वाहा। इदमग्नये अङ्गिरसे इदं नमः। असंच ठेवा. बस ठीक आहे. पुढे घ्या त्याला थोडंसं बाजू अजूनही घ्यायचं. हां बुडवून ठेवा. तुपाच्या होते. ओम अयं इद्म आत्मा जात वेदस्तेनेधस्वधस्वचेद्धवदय। चास्मान् प्रजया पशुभिर्ब्रह्मवर्चसे नानादेन समेधय स्वाहा। इदमग्नये जातवेदसे इदं नमः।
ॐ अयन्त इम आत्मा जातवेदस्तेने धर्मस्वचेद्धवर्धय चास्मान् प्रजया पशुभिर्ब्रह्मवर्चसे नान्नादेन समेधय स्वाहा इदमग्ने जातवेदस्तेनं नमः ॐ अयन्त इम आत्मा जातवेदस्तेने धर्मस्वचेद्धवर्धय चास्मान् प्रजया पशुभिर्ब्रह्मवर्चसे नान्नादेन समेधय स्वाहा इदमग्ने जातवेदस्तेनं नमः ॐ अयन्त इम आत्मा जातवेदस्तेने धर्मस्वचेद्धवर्धय चास्मान् प्रजया पशुभिर्ब्रह्मवर्चसे नान्नादेन समेधय स्वाहा इदमग्ने जातवेदस्तेनं नमः ॐ अयन्त इम आत्मा जातवेदस्तेने धर्मस्वचेद्धवर्धय चास्मान् प्रजया पशुभिर्ब्रह्मवर्चसे नान्नादेन समेधय स्वाहा इदमग्ने जातवेदस्तेनं नमः आता हे पाणी घ्या का? पाणी घ्या. ज्ञानू सांग की काकूला सांग. उजव्या हातात पाणी घ्या, उजव्या हातात घ्या थोडं पाणी. एक मिनिट, थोडं उडीत. आता इकडून तिकडे सोडायचं तेव्हा ते प्लेट जरा बाजूला घ्या. एका बाजूला. असं धार लावायची ह्या कोपऱ्याला त्या कोपऱ्याला. ओम आदित्य सोडा तिथून जवळ बस. लांब या. आता इकडे दे, इकडे दे. तुम्ही इकडून इकडे तिथे तिथे हवन कुंडाच्या कडेनं सोडायचं. ओम अनुमते सोडा तिकडे दे. घ्या. आता इकडून इकडे. आता इकडून इकडे. ओम सरस्वती ओम आता तिकडून या तुम्ही सोडा. सोडा काकू. सरळ सोडा. ॐ देव सविता प्रसुवयजं प्रसुवयज पतिभगाय दिव्यो गन्धर्वः केतवो केतन्या पुनः वाचस्पतिर्वाचं स्वततु पुन्हा घ्या तसंच कंप्लीट करा. तिकडं त्यांना द्या. तू सोड. सोड. ते ठेवा तांब्या तिथं ठेवा त्या. संपलं ना. संपलं. तिथे ठेवा. तिथं ठेवा. त्या बाजूला ठेवा. आता तुपाच्या वरती पहिली तिकडं उत्तरेकडं दुसरी दक्षिणेकडे बाकी मग मध्यभागी आणि प्रत्येकाला स्वाहा म्हणून म्हणायचं सगळ्यांनीच. ओम अग्नये स्वाहा इदं नमः. ओम सोमाय स्वाहा इदं सोमाय नमः. ओम प्रजापते स्वाहा इदं प्रजापते नमः. ओम इंद्राय स्वाहा इदं इंद्राय नमः. आता सामग्रीच्या तुपाची द्यायची असते. बाकी सगळ्यांनी हे 3 बोटाच्या चिमटीमध्ये जेवढं येते तेवढंच घ्यायचं. खूप जास्त घ्यायचं नाही, एकदम कंजूसही करायचं नाही. जेवढं बसते तेवढं त्या हरणाच्या मुद्रेत. असं नाही, असं त्याला शुक्र मुद्रा म्हणतात, म्हणजे डुकराच्या तोंडाचा, आणि याला हरिण मुद्रा म्हणतात. तर आहुती आपण देतो, देवाला आहुती देतो आपण, तर अगदी आदरपूर्वक आपण ती आहुती द्यायची. स्वाहा म्हणून मध्यभागी सोडायची. असं फेकायचं नाही. तर अगदी सामग्री जवळ द्यायचं नाही. स्वाहा म्हणलं का फेकायचं नाही, तर अगदी असं द्यायचं. फार उशिरापर्यंत हात तिथं न्यायचा नाही अग्नीजवळ. चटकन स्वाहा म्हणलं का सोडायचं. बस एवढंच करायचं. तुम्ही तुपाचे द्या. ओम सूर्यो ज्योती ज्योती सूर्य स्वाहा. ओम सूर्यो वर्चो ज्योतिर्वर्च स्वाहा. ओम ज्योती सूर्य सूर्यो ज्योती स्वाहा. ओम सजुर्देवेन सविता सजुर्सेन्द्रवत्ताजुषाः सूर्यो वेतो स्वाहा. ओम अग्निर्ज्योतिर्ज्योतिरग्नि स्वाहा. ओम अग्निर्वर्चो ज्योतिर्वर्च स्वाहा. ओम स्वाहा. ओम सजुर्देवेन सविता सजुरासेन्द्रवत्ताजुषाः अग्निर्वेतो स्वाहा. ओम भूरग्नये प्राणाय स्वाहा. इदमग्नये प्राणाय इदं नमः. ओम वायवे अपानाय स्वाहा. इदं वायवे अपानाय इदं नमः. ओम स्वरादित्याय व्यानाय स्वाहा. यमादित्याय व्यानाय इदं नमः. ओम भूर्भुवस्वराग्निवायुरित्येभ्यः प्राणापानव्यानेभ्यः स्वाहा. इदमग्निवायुरित्येभ्यः प्राणापानव्यानेभ्यः इदं नमः. ओम आपो ज्योतिरसो अमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरो स्वाहा. ओम यामेहां देवगणरक्षितशुभासते तयामा मध्यमेधाग्ने मेधाविनं कुरु स्वाहा. ओम विश्वानि
देव सवितर्द्वितानि परासुव यद्भद्रं तन्नासुव स्वाहा ॐ अग्नेन सुप्रभाहारे अस्मान् विश्वानि देव मयुनानि विद्वान् युयो भस्मन् युवनानमेनो भूयिष्ठान्तेन मुक्तिं विधेम स्वाहा आता फक्त तुपाच्या होते द्यायच्या पुन्हा पहिल्या 2 होते एक उत्तरेकडे दक्षिणेकडे बाकी मध्य ओम अग्नये स्वाहा इदम अग्नये इदं नमः ओम सोमाय स्वाहा इदं सोमाय इदं नमः ओम प्रजापतये स्वाहा इदं प्रजापतये इदं नमः ओम इंद्राय स्वाहा इदं इंद्राय इदं नमः ओम भूरग्नये स्वाहा इदं अग्नये इदं नमः ओम भूर्वायवे स्वाहा इदं वायवे इदं नमः ओम स्वरादित्याय स्वाहा इदमादित्याय इदं नमः ओम भूर्भुवः स्वरग्निवायुवादित्येभ्यः स्वाहा इदमग्निवायुवादित्येभ्यः इदं नमः त्याच्या तू चमचा है एक चमचा डाला तू सर ठीक है तुम्ही जरा तुम्ही सुन घ्या शौर्याचा काही आवाज येत नाही. नाही स्वरात फरक पडते त्याचा. आणि म्हणतोय त्यांची पद्धत थोडीसा फरक असतो ना आता माझ्या स्वरात स्वतः काय समजा तिथे जे सराव पडलाय त्याचं तिथे थोडंसं त्याच्यामध्ये फरक पडतो द्या सगळ्यांना थोडं थोडं घ्या हातात घ्या हातात द्या केलं सगळ्यांमध्ये थोडं दोन करा इकडे येईल गेलं आणून घेतो इकडे तू घे इकडे पेट दे इकडे तुम्ही घ्या ओम यदश कर्मणो अत्यलीचं यद्वान्यो नघाकरम् अग्निष्टस्सृष्टिकृत्यात् सर्वं सृष्टं सुहृतं करोतु मे अग्नये सृष्टिकृते सुहृतोते सर्वप्रायश्चित्तं तेनां कामानां समर्पयिते सर्वान् कामान् समर्पय स्वाहा इदम् अग्नये सृष्टिकृते इदं नमः तुपाचौति ओम स्वाहा इदं प्रजापते इदं नमः ओम भूर्भुवः स्वः अग्नहायं श्रीपवसः सूर्यमिषञ्चनः आदिबाधस्य दुष्णां स्वाहा इदम् अग्नये पवमानाय इदं नमः ओम भूर्भुवः स्वः अग्निविषे पवमानः पाञ्चजन्यः पुरोहितः तमीमहे महानगरं स्वाहा इदम् अग्नये पवमानाय इदं नमः ओम भूर्भुवः स्वः अग्ने पवस्व स्वतः अस्मे वचः सुवीर्यं जलते मयि पोषं स्वाहा इदम् अग्नये पवमानाय इदं नमः ओम भूर्भुवः स्वः प्रजापतेन त्वदीतानि विश्वादातानि परिता बभूव यत्कामास्ते जोमस्तनोऽस्तु वयं श्यामपतयो रहिणां स्वाहा इदं प्रजापते इदं नमः सामग्रीची औषधे आता सगळ्यांनी सांगितलं ते आडवूच ठेवायचं अजून एक द्यावं हा बघा त्याच्यात ते काढली अजून एक ठीक आहे राहू दे उपाची सामग्रीची सगळ्यांनी द्यायचं ओम अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमित्रियं होतानं गन्धात्मनं स्वाहा ओम सनापितेव सूर्ये अग्ने सुपायनो भव सचस्वानः स्वस्ति स्वाहा ओम स्वस्ति नो मिमितामश्विना भगः स्वस्ति देवेदित्यनवनः स्वस्ति पूषा असुरो दधातु नः स्वस्ति द्यावा पृथिवी सुचेतुना स्वाहा ओम स्वस्ति वायुमुपब्रवामहे सोमं स्वस्ति भुवनशयस्पति बृहस्पतिं सर्वगणं स्वस्ति स्वस्ति आदित्यासो भवन्तु नः स्वाहा ओम विश्वे देवानो अद्य स्वस्ति वैश्वानरो वसुरग्निः स्वस्ति देवा भवन्ति भवः स्वस्ति स्वस्ति नो रुद्रः पातु नः स्वाहा ओम
स्वस्ति मित्रावरुणा स्वस्ति पते रेवती स्वस्ति न इंद्राशाश्विष स्वस्ति नो अदिते स्वाहा ओम स्वस्ति पंथामनुचरेम सूर्या चन्द्रमसाविव पुनर्गृह्णाग्नता जानता संगमे महि स्वाहा ओम ये देवानां यज्ञानां मनो यजतामृतानि तज्ञा तेनो रासन्ता मुरुगाय मध्य यूयं पाद स्वस्तिभिः सदा नः स्वाहा ओम येभ्यो माता मधुमत्पिन्वते त्वया पिरुषं योरदितिर्दिवः उक्तश्वान् विषहरान् स्वप्नसस्तान् आदित्या हनुमता स्वस्तये स्वाहा ओम ऋक्षसो अनिमिषन्तो हरणाद्रिदेवासो मृतत्वमानुषु ज्योतिर्गावै माया अनागशो दिवो वर्षमानं वसते स्वस्तये स्वाहा ओम सम्राजो ये सुविधो यज्ञमायुरकर्विता तदे दिवीक्षयम् आदिवासनं सासुरिक्तिर्महो आदित्यामदितिं स्वस्तये स्वाहा ओम को वास्तोमं राजतीयं जुजोषत विश्वे देवासो मनुषो यतिष्ठन् कोद्वरं तु विरातारं करद्यो न पश्यत्यः स्वस्तये स्वाहा ओम एभ्यो होत्रां प्रथमा माये मनो सविदाग्नि मनसा सप्तहोत्रिभिः तदादित्या अभयं शर्म यचत सुप्राणः कथ सुपथा स्वस्तये स्वाहा ओम यदीशिरे भुवनस्य प्रचेतसो विश्वस्य स्थातुर्जगस्य मन्तवः तेन कृतादेन सस्वरेत्या देवास पिपृता स्वस्तये स्वाहा ओम भवेश्विन्द्रं सोमं हवामहे ओमचं सुकृतं दैव्यं जनम् अग्निमित्रं वरुणं सातये भगं द्यावा पृथिवी मरुता स्वस्तये स्वाहा ओम सूत्रमानं पृथिवीं द्यामनेह संसुशर्माणमदितिं सुप्रणीतिं दैवीं नामं सरितामनागसमस्तवन्ति मारेमा स्वस्तये स्वाहा ओम विश्वे यजत्रा अधिवोचतोतये त्रायतुं दुरेवाया विरुतः सत्यया देव हुत्या हुएम शृण्वतो देवा अवसे स्वस्तये स्वाहा ओम अपामि वामपविश्वामनाहुतिम् अपारातिं द्विविधत्रमगायतः आरे देवादेषु अस्मद्युतनोर्वः शर्म यचता स्वस्तये स्वाहा नंतर शांती करण्याच्या काही होत्या ओम इंद्रो विश्वस्य राजते शन्नो अस्तु द्विपदेशं चतुष्पदे स्वाहा ओम शन्नो वातः पवतां शन्नस्तपतु सूर्यः शन्नः कर्कटदेवः पर्जन्यो वर्षतु स्वाहा ओम आहानिशं भवन्तु नः शं रात्रि प्रतिदीयताम् शन्निन्द्राग्नि भवतामोभि शन्निन्द्रा वर्णारातव्या शन्निन्द्रा सोमनावाज सातो शन्द्रा सोमा सुरिताय शय्यो स्वाहा ओम शन्नो देवी रविष्टय आपो भवन्तु पीतये शय्यो रविस्रवन्तु नः स्वाहा ओम यो शान्ति अन्तरिक्षं शान्ति पृथिवी शान्ति आपः शान्ति ओषधयः शान्ति वनस्पतयः शान्ति विश्वे देवा शान्ति ब्रह्म शान्ति सर्वं शान्ति शान्तिरेव शान्ति सामा शान्तिरेहि स्वाहा ओम तच्चक्षुर्देव इदं पुरस्तात् शुक्रमुश्चरत् पश्येम शरदाशतं जीवेम शरदाशतं शृणुयाम शरदाशतं प्रभवाम शरदाशतं अदीनाशाम शरदाशतं भूयश्च शरदाशवात् स्वाहा ओम यज्ञाग्रतो दूरमुदयति दैवं तदु सुप्तशतथैवैति दूरङ्गमं ज्योतिषां ज्योतिरेकं तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु स्वाहा ओम येन कर्माण्यपसो मनीषिणो यज्ञे कृण्वन्ति विगतेषु धीराः यतपूर्वं यक्षमन्तादयानां तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु स्वाहा ओम यत्प्रज्ञानमुत चेतो धृतिश्च यज्योतिरन्तमृतं प्रजासु यस्मान्नैते किञ्चन कर्म क्रियते तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु स्वाहा ओम येनेदं भूतं भुवनं भविष्यत् परिगृहीतमृतेन सर्वं तेन यजस्तायते सतहोता तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु स्वाहा ओम यस्मिन् ऋचः सामयजुंषि यस्मिन् प्रतिष्ठिता रचना भाविवारः यस्मिन् शितं सर्वमोतं प्रजानां तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु स्वाहा ओम सुशारथिरश्वानि वयं मनुष्यानि नियते वेषु विवाजिनैव त्रिप्रतिष्ठं यदधिरं जगिषं तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु स्वाहा ओम सनः पवस्वशं यवेशं जनाय समर्वते शं राजन्योषधिभ्यः स्वाहा ओम अभयं नः करतन्तरिक्षम् अभयं द्यावा पृथिवी उभे मे अभयं पश्चादभयं पुरस्तादुत्तरादभयं नमस्तु स्वाहा
मित्रात् अभयं मित्रात् अभयं ज्ञातात् अभयं परोक्षात् अभयं दत्तम् अभयं दिवान् सर्व आशा मम मित्रं भवन्तु स्वाहा। चांगली एवढीच आहे का अजून? आहे का ती? तुमची का? इकडं आहे घ्यायचं इथं आहे भरपूर आहे. थोडं थोडं घ्या जास्त थोडं नका. थोडं घ्यायचं ते हे पलीकडे ते आले असते. थोडंसं विशेष औषध. या, तोपर्यंत सांगली ठेवते. ओम पुनंतु मा पिता सौम्यासा पुनंतु मा पितामह पुनंतु प्रपितामह पवित्रेण शतायुषा पुनंतु मा पितामह पुनंतु प्रपितामह पवित्रेण शतायुषा विश्वमायुर्वैष्णवे स्वाहा। ओम पुनंतु मा देवजनः पुनंतु मनसा धियः पुनंतु विश्वाभूतानि जातवेदः पुनीमा स्वाहा। ओम पवित्रेण पुनीमा शुक्रेण देवदिद्यत अग्निकृताकृतं स्वाहा। ओम यत्ते पवित्रमर्च्यशग्निविततमन्तरा ब्रह्मतेन पुनातु मा स्वाहा। ओम पवमाना स्वाद्यः न पवित्रेण विचर्षणिः यः पोतास पुनातु मा स्वाहा। ओम येन देवा पवित्रेण आत्मानं पुनते सदा तेन सहस्रधारेण पावमानि पुनन्तु नः स्वाहा। ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जिता मार्गितः कस्य स्वेदनं स्वाहा। ओम ऋते द्रिमः मा मित्रशमा चक्षुषा सर्वाणि भूतानि समीक्षन्ताम् मित्रशाहं चक्षुषा सर्वाणि भूतानि समीक्षे मित्रस्य चक्षुषा समीक्षामहे स्वाहा। ओम संगच्छध्वं संवदध्वं समो मनसि जानतां देवा भागं यथा पूर्वे संजानान् उपासते स्वाहा। इस समिति जरा व्यवस्थित करा थोड़ा सा अंतर ठेवा म्हणजे चांगली जरा कमी टाका। ओम समानो मंत्र समिति समानी समानम समितनेता समानं मंत्रमदि मंत्रेवा समानेन वहिषादिहोमि स्वाहा। ओम समानिव आकृते समानार्ध्यानिव समानमस्तु मनो यथा वा सुसहसते स्वाहा। ओम सहृदयं सामनशम् अविद्वेषं कृणुमि वा अन्यो अन्यमविहर्यत वत्सं जातमिवाज्ञा स्वाहा। ओम अनुव्रतः पितुपुत्रो मात्रा भवतु सम्मनः जायापते मधुमतिं वाचं वदतु शान्तिवां स्वाहा। ओम मा भ्राता भ्रातरं द्विक्षण्मात् स्वसारमुत स्वसा सम्यं च सवरिता भूत्वा वाचं वदत भद्रया स्वाहा। ओम समानी प्रपास अन्नुभागः समाने युक्ते सवयुनज्मि समं च अग्निं सपर्यतारा नाभिमिवाभितः स्वाहा। ओम यो शांति अंतरिक्षं शांति पृथ्वी शांति रापः शांति रोषधयः शांति वनस्पतयः शांति विश्वे देवा शांति ब्रह्म शांति सर्व शांति शांतिरेव शांति सामा शांति यदि स्वाहा। त्यानंतर थोडंसं सानिध्य व्यवस्थित लावून हे अजून तो हे आणून आडव्या लावायच्या ही याच्यात ते हे झालं पाहिजे काय व्हायला थोडंसं खुल्लं करा. हां, बस. असं ते. ती उभी टाकायची नाही अशी आडवी टाकली ना ती बरोबर घेऊन चालू ना? दोन शिवाय येतं. आता हे थोड्यासाठी विशेष आहोत आपण आईच्या निमित्तानं दिलं. आई आहोत आपण आत्म्याचं कल्याण व्हावं म्हणून काही आहोत आपण दिलेले आहे. तो आत्मा जन्मजन्मांतर अशा वातावरणात म्हणजे जन्माला यावा असे संस्कार त्याच्यावर होत आहे की जेणेकरून आत्मा जो आहे तो शुद्ध आणि पवित्र स्थितीमध्ये पोहोचेल. कारण भक्ती पूजापाठ हे सगळं एवढ्यासाठीच आहे की माझं अंतःकरण शुद्ध आणि पवित्र झालं पाहिजे आणि आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आणि पवित्र होत नाही तोपर्यंत परमात्म्याचे दर्शन होणं शक्य नाही. कारण परमात्मा हा पवित्र आहे, निर्लेप आहे आणि पवित्र परमात्म्याच्या जवळ जर जायचं असेल, निकट पोचायचं असेल तर भक्ताला सुद्धा पवित्र असलं पाहिजे. आपण सगळेच परमात्म्याचे लेकर आहोत, परंतु सगळ्याच लेकरांना जवळ घेत नाही. आता एक वडील आहेत, दोन मुलं असतील समजा लहान लहान, वडील आंघोळ करून चांगले कपडे घालून बसलेत आणि एक मुलगा चिखलात पडून आला तर वडील त्याला जवळ घेत नाहीत, त्या घेतात, मुलांना आंघोळ करून ये. आणि जर आंघोळ करून चांगले कपडे घालून मुलगा जो आला आहे तो मांडीवर घेऊन बसतो. दोन मुलं आहेत पण वडील असा भेदभाव काय करतात, कारण तो मलिन आहे म्हणून. तसं परमात्मा सुद्धा जे मलिन आत्मे आहेत त्यांचं अंतःकरण अशुद्ध आहे, अपवित्र आहे, अपराधी आहेत, पातिवृत्तीचे आहेत, त्यांना जवळ करत नाही. त्याला जवळ करता तो जास्तीत जास्त शुद्ध आणि पवित्र आहे. आणि म्हणून
आपण त्या दिवंगत आत्म्याच्या बद्दल हीच प्रार्थना केली की हा आत्मा जिथं कुठं आता जन्माला आला असेल परमात्म्याच्या व्यवस्थेने, तर त्याला चांगले आई वडील, चांगले म्हणजे कुठले तर विद्वान धर्मात्मा चरित्रवान असे आई वडील, त्यांच्या पोटी त्याचा जन्म व्हावा. मग घरातली माणसं इतर सुद्धा तशीच चांगली असावी, शेजारी पाजारी चांगले असावेत, गुरुजन मित्रजन चांगले असावेत, जेणेकरून त्या आत्म्याला अधिक चांगले काम करण्यास वाव मिळावा, चांगले संस्कार त्याच्यावर व्हावेत. ह्या जन्मात काही त्रुटी राहिल्या असतील, काही कमी राहिल्या असतील, तर त्याची उणीव दुसऱ्या जन्मामध्ये निघून जावी आणि असेच जन्मजन्मांतर असंच चांगलं म्हणजे महाफळात जन्म होत होत एक स्थिती अशी यावी की जीवनमुक्ती ज्याला म्हणतो आपण, जीवनपणी सुद्धा मुक्त जीवन असलेले, ती स्थिती तिथे यावी आणि त्याच्यानंतर मग मोक्ष घडावा. तर हे पहिलीतून दुसरी तिसरी ज्याला म्हणतो आपण तसं त्याची सद्गती व्हावी, त्या आत्म्याला शांती मिळावी, सद्गती प्राप्त व्हावी म्हणून आपण ऋषी परमात्मा त्या आत्म्यावर कृपा कर आणि या जन्मात त्या आत्म्याला जे काही साध्य करता आलं नाही ते पुढच्या जन्मात साध्य करता यावं. म्हणजे वातावरण चांगलं अनुकूल वातावरण त्या आत्म्याला सतत मिळत जावं, चांगल्याच गोष्टी त्याला मिळत जाव्यात आणि त्याच्या जीवनामध्ये शांती आहे, प्रेम आहे, सहकार्य करणारे लोक आहेत, असं सगळं काही भरभरून मिळावं अशी कामना आपण तिथे केलेली आहे. त्याच्यानंतर काही मंत्र मी म्हणालो, त्या मंत्राचा भाव असा की जे काही या परिवारामध्ये आहेत त्यांची जे आता सगळे सदस्य आहेत, आईच्या नंतर जे कोणी असतील सगळे लहान मोठे, बस त्यांच्यामध्ये प्रेम राहावं, सहकार्य राहावं, सेवाभाव राहावा. कारण कुठल्याही वडिलांना आपली मुलं आपसात खूप भांडावीत असं वाटत नाही, एकमेकांचा द्वेष करावा असं वाटत नाही, तर सगळे प्रेमानं गुन्ह्या गोविंदाने राहावेत. हे सुद्धा आईवडिलांना आनंद देणारी गोष्ट असते. तर वडील तर आहेतच, आई नाही, तर त्या आत्म्याला सुद्धा खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पित करायची असेल तर घरातल्या लोकांनी चांगलं वागावं, खेळीमेळीनं आपसात मिळून मिसळून कोणाशी द्वेष वैर किंवा न करता सगळ्यांचं भलं व्हावं या भावनेनं एकमेकाशी प्रेमानं आदरानं राहावं, अशा प्रकारची प्रार्थना सुद्धा इथे केली गेली. ते मंत्री त्याचा विनियोग केला गेला. तर ही आता परिवारातल्या मंगल कामण्यासाठी, परिवारामध्ये शांती असावी. त्याच्यानंतर आता एक आणखी काही 2-4 आहुती आपण देणार आहोत, तर त्या आईला स्मरून द्यायचे की तिच्यामध्ये जे काही चांगुलपणा होतात, तिचे जे काही ऋण आहेत, उपकार आहेत आणि आपल्याकडून काही चांगल्या इच्छाही होत्या की माझी मुलं असं असावीत, मुली कशा असावीत, जसे काही असेल स्वप्न असेल, तर ते आईवडिलांचं जे इच्छा आहे त्याला पूर्ण करण्याचं उत्तरदायित्व मुलांचं असतं. तर तिथे त्या ठिकाणी आपण हेच विचार करायचा की हे आई, तुझ्यामध्ये जे काही चांगलपणा होतात, तुझ्यामध्ये जे काही सेवाभाव असेल, की आणखी सहकार्य करण्याची भावना असेल, सामाजिक पारिवारिक जे काही कार्य तुझ्या हातून घडलेलं आहे ते निश्चित आम्ही आठवण ठेवू. कारण गेलेला आपण परत आणू शकत नाही, पण आठवणीनं बांधून ठेवू शकतो आणि त्या आठवणीतून प्रेरणा घेऊन आपण चांगलं कामं करू शकतो. कुठल्याही आईवडिलांना मला जे घडलं नाही ते माझ्या मुलांच्या हातून व्हावं असं प्रत्येक आई वाटतं. माझा मुलगा माझ्यापेक्षा 2 पावलं 4 पावलं पुढं असावं हे प्रत्येक आई वडिलाला वाटतं. तर आम्ही अगदी चांगलंच काम करू आणि आमच्या चांगल्या वर्तणुकीतून तुझं यश आम्ही कायम ठेवू, तुझं नाव वाढवू, अशा प्रकारची एक भावना मनामध्ये ठेवून या काही अवत्या द्यायच्या. आणि दुसरी गोष्ट ही की जे काही आपल्यामध्ये सुद्धा काही चूक असेल, कारण जसं रामायणामध्ये म्हटलं सदाचारी और धर्मात्मा पुत्र को देख करके माता पिता प्रसन्न होते हैं. तर मुलं चांगले माझी फक्त सेवा केली म्हणजे प्रसन्न होतात असं नाही, तर सेवेच्या बरोबर मुलं चरित्रवान विद्वान सदाचारी आहेत आणि हे सुद्धा आई वडिलांना आनंद देणारी गोष्ट असते. खूप सेवा करू लागला, त्यांची खायला प्यायला कशाची कमी, पण तो वागणुकीला चांगला नाही, दारू पितो नाही, ते धान्यात करतो, तर अशा मुलालाही पाहून आनंद देतो नाही आई वडील. तर हे सुद्धा महत्त्वाचं असतं. समाजामध्ये माझ्या पोराचं गुणगान केलं जातं, हे सुद्धा आनंद देणारी गोष्ट असते. तर अशा पद्धतीने आम्ही चांगलीच कामं करून नेहमी हातात पाहू. तर आपण चांगलं वागल्यामुळं सदाचारात लढते आपलं आयुष्य वाढतं, समाजामध्ये एक नाव असते किंवा चांगली माणसं आहेत, भली माणसं आहेत आणि इकडे आई वडिलांना त्यांच्या आत्म्याला आपण आनंदित केली करतो आहोत. हे दोन्ही प्रकारच्या गोष्टी आहेत. तर इथं फक्त अवत्या देताना आईचं स्वभाव, आईचे गुण, आईचे कर्म ध्यानात आणायचे आणि ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत चांगले तेवढे घ्यावेत, चांगल्या गोष्टी आहेत त्या आम्ही घेऊ आणि पुढे त्याला वाढवू, हा भाव मनामध्ये घेऊन अवत्या द्यायच्या. घ्या. ओम तेजोसी तेजोमयी देहि स्वाहा. ओम वीर्यमसि वीर्यमयी देहि स्वाहा. ओम बलमसि बलमयी देहि स्वाहा. ओम ओजोमसि ओजोमयी देहि स्वाहा. ओम मन्युरसि मन्युमयी देहि स्वाहा. ओम सहोवसि सहोमयी देहि स्वाहा. तर पुन्हा ती संविधा ठेवा जरा अशा इकडच्या बाजूला फोडले का थोडंसं मोकळं करावं लागतं. तुमच्या संकाळातला हे चमचानंच हे करा, सुरुवानं जरा थोडं हे करा, ते सुरुवात घाला म्हणजे जरा हवा ठेवतो थोडंसं.
फक्त तुपाच्या होते आता जाऊ. ओम तन्नो अग्ने वर्णस्य विद्वान् देवस्य हीनो याशिषिषा यजिष्ठो नितमः शुचितानो विश्वाग्रेशांसि प्रमुखस्य स्वाहा. इदमग्ने वर्णाभ्याम् इदं नमः. ओम सत्पन्नो अग्ने भमो भवति नेदिष्टो अश्यावशुषो यष्टो अवयक्षुनो वर्णं ररानो वीहि मृळिकं सो नयेति स्वाहा. इदमग्ने वर्णाभ्याम् इदं नमः. ओम इमं मे वर्णश्रुते हवमद्या च मृळय कामवश्राचके स्वाहा. इदं वर्णाय इदं नमः. ओम तत्त्वायामे ब्रह्मणा वन्दमानस्पदा शास्त्रे यजमानो हविभिः अहेयमानो वर्णः बोधुषं समान आयो ब्रह्मोषे स्वाहा. इदं वर्णाय इदं नमः. ओम ईते शतं वर्णाय सहस्रं यज्ञा पाशा विततावन्तः ते विर्णोऽद्य सवितोत विष्णु विश्वे मुञ्चन्तु मरुतः स्वर्गाः स्वाहा. इदं वर्णाय सवित्रे विष्णवे विश्वभ्यो देवेभ्यो मरुद्भ्यो स्वर्गेभ्यः इदं नमः. ओम आयाश्चाग्नेश नदिशस्ति पाच्च सत्यमित्वमयासि आयानो यज्ञं वहाशयानो देहि भेषजं स्वाहा. इदमग्नये अयसे इदं नमः. ओम उत्तमं वर्णपाशमस्मदवाधमं मध्यमं श्रथाय अथा वयमादित्यवृते तवानागसो अगितये श्याम स्वाहा. इदं वर्णाय अगिते अदितेषु इदं नमः. ओम भवतन्नः समनसो सचेतसा हरिपसो मायजं हि शिष्टं मायजगतिं जातवेदसौ शिवो भवतमन्तनः स्वाहा. इदं जातवेदुभ्याम् इदं नमः. आता आमची सांगलीची आहुती घ्यायची. 3 आहुत्या द्यायच्या आहेत. गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र आणि विश्वानी देव हे 3 मंत्र. 3 मंत्राच्या 3 आहुत्या द्यायच्या. त्याच्यानंतर मग तुम्ही उठायचं. मग बाकी दोघं येतील आणि त्यांच्या हातून 3 आहुत्या दिल्या. तर काय आता सुरुवातीला तुम्ही सगळे ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव तन्मना मृत्युर्मुक्षीयमामृतात् स्वाहा. ओम विश्वानि देव सवितर्दुरितानि परासुः यद्भद्रं तन्नासुः स्वाहा. आता तुम्ही उठा. बोलवा. तुम्ही या. तुम्ही या. बसा. तुम्ही हे बघूया. या दोघं तुम्ही बसा. बसा तुम्ही, बसा. नाही, नाही. हवया. वडिलांना या. आम्हाला तर बसायला एवढा वेळ जमलं नसतं. बसा. सांगली आहे ना. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् स्वाहा. ओम विश्वानि देव सवितर्दुरितानि परासुः यद्भद्रं तन्नासुः स्वाहा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् स्वाहा. ओम विश्वानि देव सवितर्दुरितानि परासुः यद्भद्रं तन्नासुः स्वाहा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् स्वाहा. ओम विश्वानि देव सवितर्दुरितानि परासुः यद्भद्रं तन्नासुः स्वाहा. तुम्ही होम करते जा. हा हा. या. अरे बसा बसा बसा. हो बसा. बसा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् स्वाहा. ओम विश्वानि देव सवितर्दुरितानि परासुः यद्भद्रं तन्नासुः स्वाहा.
ओम स्तुतामया वरदाभिर्माता प्रचोदयन्तं पावमानि गृहाणाम् आयुः प्राणं प्रजां पशुं कीर्तिं द्रविणं ब्रह्मवर्चसं मह्यं दत्त्वा व्रजप्रब्रह्मलोकं स्वाहा ओम उत्तिष्ठ ब्रह्मणस्पते देवान यजेन बोधय आयुः प्राणं प्रजां पशुं कीर्तिं द्रविणं यजमानं च वर्धय स्वाहा ओम नमः शंभवाय च मयोभवाय च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च स्वाहा ओम सर्वं वै पूर्णं स्वाहा ओम सर्वं वै पूर्णं स्वाहा ओम सर्वं वै पूर्णं स्वाहा संपवा स्वामीजी ही संगीता ठेवा इकडं थांबा नंतर टाका ते जरा व्यवस्थित जरा आता ही तुमची भाताची होते त्याचं 10 होते त्याचं तुम्ही थोडं थोडं घ्यायचं हरभऱ्या एवढं किंवा शेंगदाणे एवढ्या आकाराचं घ्या हातानं टाकायचं हातानं टाकायचं. ते घे हातात प्लेट हातात घे आणि त्यात घ्यायचं आणि टाकायचं थोडं थोडं घ्यायचं तुम्ही धूर होणार नाही हां त्याच्यात जरा कमी घालायचं आणि तुम्ही तुपाची घ्या ओम अग्नये स्वाहा ओम सोमाय स्वाहा ओम अग्निशोमाभ्यां स्वाहा ओम विश्वेभ्यो देवेभ्यः स्वाहा ओम धन्वन्तरये स्वाहा ओम भुवये स्वाहा ओम अनुमते स्वाहा ओम प्रजापतये स्वाहा ओम सद्यावा पृथिव्यां स्वाहा ओम सृष्टकृते स्वाहा बस, राहू दे, राहू दे. ही टाका, ही इथं बाजूला ठेवा, जरा हलवा. जास्त नाही करू. ठेवा त्याला. नाही, मध्यभागी ठेवा एकदम कडेला नको असं ठेवा. बस. आता तुम्ही दोघं उठून उभे राहा ठेवा त्याला. चमचा खाली ठेवा उभे राहा तुम्ही दोघं. ते भांडे घ्या तुपाचं सुरुवात खाली ठेवा ते भांडे घ्या आणि धार अशा धार हात उंच करा आणि भास करा. ओम वसो पवित्रमशी शतधारं वसो पवित्रमशी सहस्रधारं देवस्वा सविता पुनातु वसो पवित्रेण शतधारेण सुत्वा कामदुक्ष. जास्त आहे ठेवा त्याला खाली हात जोडा म्हणावं ओम ओम इंद्र इंद्र श्रेष्ठानि श्रेष्ठानि द्रविणानि द्रविणानि देहि देहि चित्तिं चित्तिं दक्षस्य दक्षस्य स्वगतं स्वगतम् अस्मै अस्मै ओषं ओषं रयिणां रयिणाम् अरिष्टिं अरिष्टिं तनुनां तनुनां स्वादमानं स्वादमानं वाचः वाचः सुदिनकं सुदिनकम् अन्नाम् अन्नाम् बसा खाली बसून आता ते तूप जरा सगळेजण 2-2 थेंब हाताला लावून घ्या 2 थेंब तूप 2 थेंब पाणी पाणी ती वाटी त्यात थोडंसं पाणी त्याच्यात पाणी घाला नंतर पाणी घालून जरा घाला झालं आता घ्या सगळेजण 2-2 थेंब घ्या खोबऱ्यात तेल लावून घेतो ना तसं 2 हाताला लावून घ्या घ्या खारगीकडे हात तिकडे द्या पाच द्या इकडे द्या चांगली इकडे हात करा ओम तेजसे तेजोमय देहि ओम वीर्यमसि वीर्यमय देहि ओम बलमसि बलमय देहि ओम ओजोमसि ओजोमय देहि ओम मन्योमसि मन्योमय देहि ओम सहोमसि सहोमय देहि. दर्शन करा तोंडाला लावून घ्या तोंडाला हात लावून. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. यहाँ पे आप सब लोगों ने देख लिया होगा ये पूरा प्रोसेस। और ये जो हवन हुआ है, इस हवन से जो धुआं निकलता है उससे पूरे घर की शुद्धिकरण होती है और यह धुआं हमारे स्वास्थ्य के लिए भी बहुत अच्छा होता है।